हॅलो. कधी-कधी असा समज दिसून येतो, की प्रोटीनची कमतरता भरून काढायची असेल, तर नॉन-व्हेज खाल्लं पाहिजे. तर आपण थोडंसं समजून घेऊया, की नॉन-व्हेज गुड ऑर बॅड? म्हणजे ते खाणं आपल्या शरीरासाठी तितकं चांगलं आहे की नाही? ठीक आहे. तर मुळात तुम्ही जर पाहिलं Google सर्च केलं, तर ह्युमन स्पेशीज जी आहे ती हार्बिव्होरस आहे, म्हणजे शाकाहारी आहे. असं ऑब्झर्व्ह केलं तर तुम्हाला लक्षात येईल, की आपली जी दातांची ठेवण आहे ते फ्लॅट टीथ्स आहेत. म्हणजे जे ॲनिमल्स प्राणीजन्य पदार्थ खातात त्यांचे दात जसे सुळ्यासारखे असतात तसे आपले नाही आहेत. आपले फ्लॅट टीथ आहेत. आपल्याला नखं देखील अशी फ्लॅट नेल्स आहेत. त्याला काही अशी खूप आपण वाघाचे सिंहाचे जसे नकुले असतात तसे आपल्याला नाही आहेत. म्हणजे ही ठेवण आपल्याला दिलेली आहे, कारण आपली जी स्पेसिस आहे ती हार्बिव्होरस आहे. ठीक आहे. त्यानंतर इंटेस्टाईन्स जे आहेत आपले ते जवळजवळ आपल्या उंचीच्या 9 पट लांब असतात, कम्पेअर टू जे नॉनव्हेज खाणारे जे ॲनिमल्स आहेत, जे आपण म्हणतो की मांसाहारी जे प्राणी आहेत त्यांच्या तुलनेत. इंटेस्टाईन लॉंग असल्यामुळे काय होतं, जेव्हा आपण नॉनव्हेज खातो तेव्हा ते लवकर पचत नाही आणि न पचल्यामुळे ते शरीरामध्ये तसंच साठून राहतं, इंटेस्टाईनमध्ये साठून राहतं, टॉक्सिन्स तयार होतात आणि पुढे कालांतराने हळूहळू मग वेगवेगळे आजार निर्माण व्हायला लागतात. पचनासाठी देखील ते थोडंसं डिफिकल्ट असतं कम्पॅरेटिव्ह टू व्हेज प्रोटीन आपण म्हणू शकतो. त्यानंतर म्हणजे हे काही कारणं आहेत जे आपण लक्षात घेऊ शकतो, की या कारणांनी नॉनव्हेज फूड हे ह्युमन बॉडीसाठी बनलेलंच नाही आहे. त्यामुळे आपण व्हेज प्रोटीन्सला नेहमी प्रेफरन्स देऊ शकतो. व्हेजमध्ये देखील प्रोटीनसाठी बरेच चांगले सोर्स आहेत आणि जे डायजेस्टेबल देखील आहेत. म्हणजे स्प्राउट्स, लेंटिल्स तुम्ही खाऊ शकता. यासारख्या पदार्थांमध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्याला प्रथिनांची कमतरता भरून निघू शकते. अगदी नॉनव्हेजच प्रेफर करायला पाहिजे असं नाही आहे, कारण त्याचे दुष्परिणाम देखील तितकेच होतात. ठीक आहे. आणि पोल्ट्री फार्म जे आहेत तिथे हॉर्मोनल इंजेक्शन्स देखील कोंबड्यांना वगैरे दिले जातात, ज्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि त्यामुळे विविध हॉर्मोनल जे आपण पाहतो डिसऑर्डर्स लाईक PCOD, PCOS, थायरॉईड यासारखे डिसऑर्डर्स देखील आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यामुळे प्रेफर व्हेज प्रोटीन जे खूप चांगलं आहे असं मी तुम्हाला रेकमेंड करीन. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल मला कमेंट लिहून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.